विचारते, का फाडलात फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? मला माफ कर नेत्रा. मला माहिती मी तुला दुखावलंय, पण तुझ्या गर्भात देवी आईचा अंश नाहीये. तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तुला कळतच नाहीये. माझ्यासाठी ते कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पूर्ण करणारच. या हाताने मी त्या बाळाचा फोटो फाडलाय. मला माहिती मी तुला दुखावलंय आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आज सकाळी तू माझ्याशी बोलायला आलीस. मला समजावत होतीस की देवी आई सगळं नीट करेल, आपण सकारात्मक राहूया. आठवतं? माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय आत्या. तो विरोचकाचा अंश नाहीये आणि म्हणून तर मला त्या दिवशी देवी आईने ती छोटी छोटी पावलं दाखवली जी माझ्या दिशेने येत होती. हा देवी आईचा आशीर्वादच आहे. बोलत असताना तू माझा हात तुझ्या पोटावर ठेवलास आणि त्यानंतर माझ्या हाताला काहीतरी काळं लागलं, काजळीसारखं. मग मला कसं नाही दिसलं? त्यानंतर ते मलाही दिसलं नाही. मित्रा, मला सुद्धा तुझ्या पोटाजवळ काळा धूर दिसला होता. काळा धूर? हो, आणि आत्या म्हणतात तसं माझ्या हाताला सुद्धा काजळीसारखं काळं काहीतरी लागलं होतं. मी म्हणालो सुद्धा नेत्रा आहे बघ, पण तेव्हा नव्हतं हाताला काही. नेत्रा, नीट विचार कर आम्ही काय सांगतोय ते. माझ्या हाताला लागलेलं काळं, अद्वैतला दिसलेला काळा धूर, आम्ही जे अनुभवलं ती नकारात्मक ऊर्जा आहे. नेत्रा, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा कोण आहे? विरोचक. नेत्रा, प्लीज विश्वास ठेव ह्या सगळ्या गोष्टींवर. नेत्रा, जर तू नीट विचार केलास ना तर तुला कळेल आम्ही काय म्हणतोय. ठीक आहे. ठीक आहे आत्या. मग बघूया आपण कोणाचा विश्वास जिंकतो, तुमचा की माझा. माझ्या पोटाला हात लावलात आणि तुमचे हात काळे झाले असं म्हणणं आहे ना तुमचं? माझ्या पोटात नकारात्मक ऊर्जा वाढते, विरोचकाचा अंश वाढतोय असं म्हणताय ना तुम्ही? मग खरंच बघूया आता. मग आता पुन्हा माझ्या पोटाला हात लावायचा आणि आत्या खरंच तुमचे हात काळे झाले ना तर मग आत्या तुम्ही म्हणाल तिथे मी येईन, तुम्ही सांगाल ते करेन मी. घाबरू नकोस रे. मला सांग, तू तू कुठल्या टीम मध्ये आहेस? म्हणजे टीम ए की टीम बी? अरे, नेत्राच्या टीम मध्ये आहेस की इंद्राणीच्या टीम मध्ये आहेस? तुला काय वाटतंय? नेत्राने विरोचकाच्या अंशाला जन्म द्यायला हवा की अबॉर्शन करायला हवं? हे बस झालं तुझी नाटकं. तर बाजूला हो. थांब. नाटक तर चालू आहेच,
पण मी काहीच नाही करत आहे. जी काही सगळी नाटकं चालली आहेत ना ती तुमचीच चालली आहेत आपापसात. पण एक मात्र सांगते, आता लवकरच महानाट्य सुरू होणार आहे. या घरात महानाट्य रंगणार. चल ठरव, कुणाच्या बाजूनी आहेस तू? कुठल्या टीम मध्ये आहेस? सांग मला. कधी काळी माझ्यावर प्रेम केलं होतंस म्हणून एक टीप देते. तुमच्या मीटिंग मध्ये फुशारक्या मारता येतील तुला. आता युद्ध सुरू होतच, पण आता महायुद्ध सुरू होणार. आणि हे महायुद्ध त्रिनयनेच्या सैन्याच्या 2 गटांमध्ये होणार. एक नेत्राचा गट, एक इंद्राणीचा गट. आत्तापर्यंत एकमेकांचे असलेले सखे सोबती एकमेकांचे शत्रू होणार. एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत. हे विरोचकाचं रक्त आहे ना, हेच फूट पाडणार तुमच्यामध्ये. अशी दरी निर्माण करणार की त्याच दरीत जीव देऊन मरावंसं वाटेल तुम्हाला. हिम्मत असेल तर हे महायुद्ध थांबवून दाखव.